Welcome students, you're welcome to English Grammar by Morabium. याच्या पूर्वीच्या भागामध्ये आपण पाहिलं व्हर्बचे दोन भाग बघितले आपण, फायनाईट व्हर्ब आणि नॉन फायनाईट व्हर्ब. फायनाईट व्हर्बलाच आपण मेन व्हर्ब म्हणतो, जसं की कम, गो, राईट ही फायनाईट व्हर्बची काही उदाहरणे. तर नॉन फायनाईटमध्ये तिघंजण येतात, एक पार्टिसिपल्स, दोन इन्फिनिटिव्ज आणि तीन जेरंड्स. तर अनुक्रमे आपण बघणार आहोत की व्हॉट आर नॉन फायनाईट वर्ब्स. व्हॉट आर नॉन फायनाईट वर्ब्स. आता नॉन फायनाईट वर्ब्स आर द वर्ब्स विच आर नॉट कंट्रोल्ड बाय subject and its number or tense. थोडक्यात काय, कर्ता, त्याचं जेंडर, लिंग, काळ आणि वचन या चौघांचा ज्या क्रियापदावर कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही त्याला म्हणायचं नॉन फायनाईट व्हर्ब. दे आर नॉट अफेक्टेड. नॉन फायनाईट वर्ब्स आर नॉट अफेक्टेड बाय any number, subject, tense or its gender. त्याला नॉन फायनाईट वर्ब म्हणतात. आपण बघणार आहे की व्हॉट आर द नॉन फायनाईट वर्ब्स. नॉन फायनाईट वर्ब्स यामध्ये कोण कोण येतं आपण पाहिलं. एक नंबर पार्टिसिपल्स, दोन इन्फिनिटिव्स, तीन जेरंड्स. ह्या तिघांचा नॉन फायनाईट व्हर्बमध्ये समावेश होतो. सो ॲट फर्स्ट विल स्टडी व्हॉट आर पार्टिसिपल्स. व्हॉट आर पार्टिसिपल्स. सो पार्टिसिपल्स आर ऑफ टू टाइप्स. व्हॉट आर पार्टिसिपल्स. देर आर टू टाइप्स ऑफ पार्टिसिपल्स. विच आर द टू टाइप्स ऑफ पार्टिसिपल्स. First, present participle, and second, past participle. Past participle, present participle and past participle. So okay, what is present participle? Present participle means verb plus V1 प्लस ING. म्हणजेच क्रियापदाच्या मूळ रूपाला जर ING प्रत्यय लागत असेल तर त्याला प्रेझेंट पार्टिसिपल असे म्हणतात. काय म्हणतात त्यात? प्रेझेंट पार्टिसिपल असे म्हणतात. वर्बला जर ING प्रत्यय लागला तर त्यात काय म्हणतात? प्रेझेंट पार्टिसिपल असे म्हणतात. उदाहरण बघूया आपण. रनचा काय? रनिंग. ड्रिंकचा ड्रिंकिंग. ड्रिंकिंग. स्विमचा स्विमिंग. स्विमिंग. हेल्पिंग. ही काय प्रेझेंट पार्टिसिपलची उदाहरणं आहेत. तर पास्ट पार्टिसिपल म्हणजेच PP, दॅट इज V3, क्रियापदाचं तिसरूप. नो, क्रियापदाच्या तिसऱ्या रूपास काय म्हणतात? पास्ट पार्टिसिपल असे म्हणतात. कोण कोण आहेत मग? राईटचा काय? रिटर्न. देन ब्रेकचा ब्रोकन. ब्रोकन. बिल्डचा बिल्ट. पेंटचा पेंटेड. पेंटेड. ही काही पास्ट पार्टिसिपलचे. थोडक्यात काय तर पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरूप. मला वाटतं तुमच्या लक्षात असेल की पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरूप आणि प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे वर्ब प्लस ING. तर यांचा उपयोग कुठं करतो? प्रेझेंट पार्टिसिपलचा दोन प्रकारे उपयोग होतो, ॲज अ वर्ब आणि ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह. बघा, ॲज अ वर्ब अँड ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह. आपण बघूया प्रेझेंट पार्टिसिपल ॲज अ वर्ब. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय बघितलं आपण?
प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच वर्ब प्लस आय एन जी पाहिलं आपण. याचा पहिला उपयोग आहे ॲज अ वर्ब, काय म्हणून, क्रियापद म्हणून आपण प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर करतो. जसं की चालू काळ, कोणताही चालू काळ असेल, प्रेझेंट कंटिन्युअस असेल, पास्ट कंटिन्युअस असेल, परफेक्ट कंटिन्युअस असेल, कुठल्याही कंटिन्युअस टेन्समध्ये आपण वर्ब म्हणून याचा वापर करतो, प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर करतो. जसे की आय वॉज प्लेईंग, आय वॉज प्लेईंग, इथं प्लेईंग हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे, इट इज वर्किंग ॲज अ वर्ब, म्हणजे पास्ट कंटिन्युअस फॉर्म करण्यासाठी याचा वापर केला जातो. सेकंड बघा, दे हॅव बीन लर्निंग, म्हणजे मूळचा शब्द आहे लर्न, त्याला आय एन जी लागला, लर्निंग. लर्निंग हे काय झालं, प्रेझेंट पार्टिसिपल झालं. याचा वापर काय म्हणून केला गेला आहे, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये झालेला आहे. सेम वे यू हॅव or you had been singing, तुम्ही गात आला होता. या वाक्यामध्ये सिंगिंग हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे, याचा वापर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये होतो. थोडक्यात काय, तर ॲज अ वर्ब, क्रियापद म्हणून कोणत्याही चालू काळामध्ये प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर करता येतो. आता बघूया आपण प्रेझेंट पार्टिसिपल ॲज अन ॲडजेक्टिव्ह. बघा, प्रेझेंट पार्टिसिपल ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह. बघा, इथं ॲडजेक्टिव्ह प्लस म्हणजे वर्ब प्लस आय एन जी, वर्ब प्लस आय एन जी प्लस एनी नाउन. जसं आपण बघूया, यालाच काय म्हणतो, प्रेझेंट पार्टिसिपल वर्किंग ॲज अन ॲडजेक्टिव्ह. आय एन जीच असणारा शब्द हा ॲडजेक्टिव्ह म्हणून पण काम करतो. जसं की SING, मूळचा शब्द सिंग, त्याला आय एन जी लागला, सिंगिंग. अ सिंगिंग बर्ड, गाणारा पक्षी. अ बर्निंग ट्रेन, बघा, अ बर्निंग ट्रेन. अ रनिंग बस, अ रनिंग बस. अ स्विमिंग पूल. मी ही जी काय उदाहरणं दिलेत, रनिंग, बर्निंग, स्विमिंग, म्हणजे सिंगिंग, बर्निंग, रनिंग आणि स्विमिंग, ही उदाहरणं कुणाची आहेत, तर ॲडजेक्टिव्ह म्हणून प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर केला गेलेला आहे. आता यांच्यानंतर नाऊन आले, कसला बर्ड, तर अ सिंगिंग बर्ड, गाणारा पक्षी, गाणारा, जळणारी आगगाडी. रनिंग बस, धावणारी गाडी. स्विमिंग पूल, पोहण्याचा तलाव, पोहणारा तलाव नाही. म्हणजे तुम्ही शिकला की वर्ब प्लस आय एन जी कॅन बी वर्क बाय टू वेज, ॲज अ वर्ब अँड ॲज अन ॲडजेक्टिव्ह. तर यानंतर आपण शिकणार आहोत की व्हॉट इज पास्ट पार्टिसिपल. व्हॉट इज पास्ट पार्टिसिपल? पास्ट पार्टिसिपल म्हणजेच V3. जसं की राईटचं रिटर्न, मगाशी पाहिलं इथं आपण, गॉन, ब्रोकन. बघा, इट कॅन बी यूज, याचा वापर वर्ब म्हणून केला जातो, वर्ब. बघा, ॲज अ वर्ब, ॲज अ वर्ब. कोणत्याही परफेक्ट टेन्समध्ये, मी काय म्हणतोय कळतं, कोणत्याही परफेक्ट टेन्समध्ये आणि कुठल्याही पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, या दोन ठिकाणी आपणाला या पास्ट पार्टिसिपलचा वापर करता येईल. कुठं कुठं करता येईल आपल्याला सांगा बघू. नंबर फर्स्ट, इन एनी परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स, कोणत्याही परफेक्ट टेन्समध्ये.
किती परफेक्ट टेन्स आहेत? 3. प्रेझेंट परफेक्ट, आय हॅव रिटन. पास्ट परफेक्ट, आय हॅड रिटन. अँड फ्युचर परफेक्ट, आय विल हॅव रिटन किंवा आय शॅल हॅव रिटन. मग एनी परफेक्ट टेन्समध्ये 3 परफेक्ट टेन्स. याशिवाय आय कुड हॅव रिटन, आय वुड हॅव रिटन, आय मस्ट हॅव रिटन वगैरे. आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नंबर बी, इन एनी पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन, पॅसिव्ह व्हॉइस कुठल्याही पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करता येईल. या दोघांची उदाहरणं बघूया आपण. जसं की आय हॅव रिटन अ लेटर. तर तुम्हाला कळलं असेल की हॅव रिटन म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर केलेला आहे. हे 30 रूप आहे. हॅव रिटन, आय हॅव रिटन लेटर, मी पत्र लिहिलं आहे. बाय द सेम आपल्याला लिहिता येईल इन एनी पॅसिव्ह व्हॉइस. अ लेटर हॅज बीन रिटन. अ लेटर हॅज बीन रिटन बाय मी. म्हणजेच काय हो, हे वाक्य 2 नंबरचं वाक्य आहे ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे. बघा, हॅज बीन रिटन प्रेझेंट परफेक्टचा पॅसिव्ह व्हॉइस आहे. कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस आहे. मग आपल्याला उदाहरणं काही देता येतील, आणखीन काय उदाहरण देता येतील ओरली बघूया आपण. यू हॅव सोल्ड युअर हाऊस. शी हॅज कॉल्ड अस. द रूम इज क्लीनड. द बुक्स आर कव्हर्ड. द वॉल्स आर पेंटेड. ही काही कशाची उदाहरणं झाली? ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसची उदाहरणं झाली. बघा, आपण शिकतोय की पास्ट पार्टिसिपलचा वापर कुठल्याही परफेक्ट टेन्समध्ये व्हर्ब म्हणून करतात असं पाहिलं आपण. आता बघणार आहे पास्ट पार्टिसिपल ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह. ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह. आता मला सांगा ॲडजेक्टिव्हमध्ये कसं होईल मग? पास्ट पार्टिसिपल प्लस नाउन. बघा, पास्ट पार्टिसिपल प्लस नाउन. पास्ट पार्टिसिपल प्लस नाउन. काय म्हणता येईल मग? अ रिटर्न लेटर. याचा अर्थ हातानं लिहिलेलं पत्र. लिहिलेलं पत्र. अ ब्रोकन चेअर. बघा, ब्रोकन चेअर मोडलेली खुर्ची किंवा मोडकी खुर्ची. अ पेंटेड वॉल. रंग दिलेली भिंत. बाय द सेम वे अ पनिश्ड स्टुडंट. शिक्षा झालेला विद्यार्थी. जर आपल्याला यातनं अ काढायचं असेल तर आपण अनेक वचन करून पण लिहू शकतो. आपण याचं अनेक वचन करूया. रिटर्न लेटर्स, हातानं लिहिलेली पत्रे. ब्रोकन चेअर्स, मोडक्या तुटक्या खुर्च्या. पेंटेड वॉल्स, रंग दिलेल्या भिंती. पनिश्ड स्टुडंट्स. हे काय पाहिलं आपण? पास्ट पार्टिसिपल प्लस नाउन या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करते. कोण? अनुक्रमे रिटर्न, ब्रोकन, पेंटेड आणि पनिश्ड. या फ्रेजेसमध्ये हे 4 शब्द आहेत ते ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतात. काय म्हणून काम करतात? ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतात. तर तुम्ही मला सांगाल की दिलेला खाली मी जे वापरतोय ते प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल ते शोधायचे तुम्हाला शोधता येतील का? आणि वाक्यात नेमकं त्यांचं काम काय बघूया आपण. बघा,
बघूया आपण. द टीचर वॉज टीचिंग. द टीचर वॉज टीचिंग. या ठिकाणी टीचिंग हे काय आहे? प्रेझेंट पार्टिसिपल आहे, बरोबर आहे, आयएनजी प्रत्यय. पण वॉचच्या पुढं क्रियापद आलं, आयएनजी शब्द लागला आहे, म्हणजेच ते व्हर्ब आहे, वर्किंग ॲज अ व्हर्ब. सेकंड सेंटेन्स, वी विजिटेड. बघा, वी विजिटेड और वी कॅन से वी विजिटेडच्या ऐवजी आपण दुसरा क्रियापद वापरूया. वी सॉ अ रनिंग ट्रेन. या वाक्यामध्ये रनिंग हा जे प्रेझेंट पार्टिसिपल आहे ते व्हर्ब म्हणून काम करत नाही, तर काय म्हणून काम करते? इट इज वर्किंग ॲज अ नाऊन, ॲडजेक्टिव्ह, सॉरी, का? कारण ते नाऊनच्या आधी आले. सो रनिंग इज अ प्रेझेंट पार्टिसिपल वर्किंग ॲज अन ॲडजेक्टिव्ह, बिकॉज आफ्टर रनिंग देअर कम्स व्हॉट? नाऊन. सो इट इज ॲडजेक्टिव्ह. बघा, नेक्स्ट सेंटेन्स आहे, यू हॅव स्टोलन माय पेन. या वाक्यामध्ये स्टोलन हे व्हर्ब आहे, दॅट इज पास्ट पार्टिसिपल आहे. पास्ट पार्टिसिपल आहे, स्टोलन ॲज अ व्हर्ब. पण आय गॉट माय स्टोलन पेन. या वाक्यामध्ये मात्र स्टोलनला काय म्हणतात? स्टोलन इज नॉट अ व्हर्ब. इट इज नॉट वर्किंग ॲज अ व्हर्ब. इट इज वर्किंग ॲज अ adjective, as an adjective, because after this there comes noun. आपलं ठरलं की वित्रीच्या पुढं जर नाऊन आलं तर ते ॲडजेक्टिव्ह असतं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही शिकला आहात की व्हॉट इज मीन बाय प्रेझेंट पार्टिसिपल अँड पास्ट पार्टिसिपल. सो आफ्टर दिस विल स्टडी व्हॉट इज मीन बाय or what is gerund. What is gerund? We'll study gerund. So who can tell me what is gerund? Yes. याच्या पूर्वी तुम्ही कधीतरी जेरंड म्हणजे काय शिकला असावा. GERUNDS, जेरंड्स. आता तुमची गफलत होणे शक्यता आहे की जेरंड्स आणि प्रेझेंट पार्टिसिपल दिसायला सारखे असतात, त्यांचा फॉर्म सारखा असतो, पण वापर मात्र वेगळा असतो. जेरंडलाच दुसरं नाव आहे व्हर्बल नाऊन. बघा, व्हर्बल नाऊन. बघा, व्हर्बल नाऊन. आता जेरंड म्हणजेच वर प्लस, बघा, वर प्लस ING, वर्किंग ॲज अ नाऊन. वर्किंग ॲज अ नाऊन. आता ह्याची उदाहरणं काय सांगता येतील आपल्याला? सिंगिंग, स्विमिंग, डान्सिंग, रीडिंग. यांना काय म्हणणार आहे आपण? यांना जेरंड्स असं म्हणणार आहे. पण आता दिसायला तर तुम्ही म्हणणार सर सारखेच आहेत दोन्ही. प्रेझेंट पार्टिसिपल आणि जेरंड ओळखायचं कसं? तर हा एक साधा भाग आहे. जेरंड इज अ वर्किंग ॲज अ नाऊन. ते एक तर वाक्याचा सब्जेक्ट म्हणून काम करेल किंवा ऑब्जेक्ट म्हणून, व्हर्बचा सब्जेक्ट म्हणून किंवा ऑब्जेक्ट म्हणून काम करेल. जसं आपण बघूया, बघा, स्मोकिंग, स्मोक या शब्दापासून स्मोकिंग
हे जेरंड तयार झालं. स्मोकिंग इज इंजुरस. इंजुरस टू हेल्थ. स्मोकिंग इज इंजुरस टू हेल्थ. धूम्रपान आरोग्यास घातक असते. सेकंड बघा, स्मोकिंग हे नाऊन म्हणून काम करते इथं, नाऊन. स्विमिंग, दुसरा उदाहरण बघा. स्विमिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. द बेस्ट exercise, exercise. So here swimming is called a noun and it is gerund. या दोन्हीही वाक्यामध्ये आयएनजी असणारा शब्द जेरंड नाउन म्हणून काम करतोय आणि तो वाक्याचा सब्जेक्ट म्हणजे व्हर्ब इज ह्या व्हर्बचा सब्जेक्ट म्हणून काम करतोय, वाक्याच्या सुरुवातीला आलाय. आता तो व्हर्बच्या नंतर पण येईल, तो ऑब्जेक्ट म्हणून काम करेल. उदाहरणार्थ, आय लाईक रीडिंग. मला वाचन आवडतं. रीडिंग इज अ नाउन बट इट इज ऑब्जेक्ट बिकॉज इट हॅज कम आफ्टर व्हर्ब. लाईक या व्हर्बच्या नंतर आलेला आहे. जसं आणखीन एक उदाहरण बघा. दे लाईक रनिंग. आता रनिंग हा शब्द जेरंडचं काम करतो बिकॉज इट इज अ नाउन अँड इट इज ऑल्सो ऑब्जेक्ट. बाय द सेम वे हे प्रेपोजिशन नंतर सुद्धा येतं. कोण? जेरंड्स कॅन बी यूज्ड आफ्टर प्रेपोजिशन. जेरंड्स कॅन बी यूज्ड आफ्टर प्रेपोजिशन. जसं की आपण बघूया, आय एम फॉन्ड ऑफ. आवड असणे, फॉन्ड ऑफ. आय एम फॉन्ड ऑफ रीडिंग. या वाक्यामध्ये रीडिंग हा शब्द काय आहे? नाउन आहे. आणि तो प्रेपोजिशन, दिस इज प्रेपोजिशन, याच्यानंतर नाउन आलेलं आहे. बघा, प्रेपोजिशन नंतर आलेलं आहे. जसं की आपणाला अशा अनेक उदाहरणं देता येतील आपणाला. जसं की दे आर फॉन्ड ऑफ डान्सिंग. त्यांना नाच करण्याची आवड आहे, नाचण्याची आवड आहे. सो इन दिस टू सेंटेन्सेस अनुक्रमे फर्स्ट सेंटेन्स आहे ऑफ डान्सिंग. ऑफ हे प्रेपोजिशन आहे. या सेंटेन्समध्ये पण ऑफ प्रेपोजिशन आहे. म्हणजे तुम्ही शिकला आहात की व्हॉट इज मीन बाय जेरंड. तर जेरंड म्हणजे काय? तर व्हर्ब प्लस आय एन जी. त्याचं काम काय वाक्यात? इट इज वर्किंग ॲज अ नाउन. म्हणजे मी तुम्हाला दोन वाक्यामधला फरक स्पष्ट करून सांगतो की जेरंड्स आणि पार्टिसिपल्स मधला फरक, प्रेझेंट पार्टिसिपलमधला फरक कसा ओळखायचा बघा. ही इज स्विमिंग. आता या वाक्यामध्ये स्विमिंग काय आहे? वर्ब आहे. इट इज कॉल्ड अ प्रेझेंट पार्टिसिपल. चालू काळ आहे ना, चालू काळामध्ये वापर होतो. तर दुसऱ्या वाक्यामध्ये स्विमिंग इज हिज हॉबी. स्विमिंग इज हिज हॉबी. या वाक्यामध्ये स्विमिंग इज अ नाउन. म्हणजे हा फरक आहे. कशामधला फरक आहे? नाउन आहे ॲडजेक्टिव्ह मधला. ठीक आहे. तर तुम्ही सराव करा, पुन्हा पुन्हा अभ्यासा. असा भाग जर तुम्ही पुन्हा पुन्हा अभ्यासला तर यातले बारकावे तुम्हाला समजतील आणि तुम्ही व्याकरणामध्ये पारंगत व्हाल. पर्यायानं तुम्हाला कुठलाही लेख असेल, लेसन असेल, न्यूजपेपर असेल, चांगल्या प्रकारे समजेल.